नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिषच्या समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण कर्क राशीच्या जातकांचा म्हणजेच स्त्री पुरुषांचा मे 2024 हा महिना कसा असणार आहे हे बघणार आहोत. या मे महिन्यात तुमच्यासमोर जर काही समस्या येणार असतील, सतत मनात काही विचार वावरत असतील, तर त्या समस्या किंवा प्रश्नांना सोडवण्यासाठी धीर किंवा संयमाने आणि शांततेने विचार करून ते प्रश्न सोडवण्याची गरज या महिन्यात राहील. महिलांना नोकरीच्या ठिकाणी किंवा जर कोणाचा स्वतःचा व्यवसाय उद्योगधंदा असेल तर अशा ठिकाणी कामाचा ताण मात्र जाणवणार आहे, वर्कलोड वाढणार आहे, पण त्यातून आवक किंवा आर्थिक प्राप्ती मात्र चांगली होईल. नोकरीत असलेल्या स्त्री पुरुषांना त्यांच्यापेक्षा वरिष्ठ लोकांचे सहकार्य चांगले मिळणार आहे. बाहेरच्या लोकांच्या संपर्कातून किंवा काही ओळखीच्या लोकांच्या संपर्कातून या कर्क राशीच्या लोकांना फायदा होईल किंवा काही नवीन संधी चालून येतील. कारण या मे महिन्यात गुरुची उत्तम साथ या कर्क राशीच्या स्त्री पुरुषांना मिळणार आहे. परंतु तरीही या महिन्यात मानसिक पातळीवर काही चिंता त्रास देतील, पण त्याकडे थोडं दुर्लक्ष करावं लागणार आहे. कारण गुरुची साथ मिळणार आहे, त्यासाठी मात्र गुरुला शरण जावं लागेल किंवा गुरुची उपासना वाढवावी लागणार आहे. तुमचे जे कोणतेही गुरु असतील किंवा ज्या कोणत्याही गुरूंना तुम्ही मानत असाल त्यांची आराधना करा, यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. या कर्क राशीच्या विद्यार्थी वर्गाला सुद्धा हा मे महिना चांगला असणार आहे, पण थोडी प्रकृती सांभाळावी लागणार आहे. खूप जागरण करू नका, त्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो. या मे महिन्यात कामाचा ताण जरी जास्त असला तरी या कर्क राशीच्या लोकांना तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ चांगली मिळणार आहे, पण थोडी कौटुंबिक चिंतासुद्धा तुम्हाला या महिन्यात जाणवणार आहे. आणि त्याचसोबत तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजीसुद्धा घ्यावी लागणार आहे. पण कुटुंबातील लोकांनी तुमचं सर्वच काही ऐकलं पाहिजे किंवा तुमच्याच मतानुसार वागलं पाहिजे असा अट्टाहास करू नका किंवा कुणाला आग्रह करू नका. तर प्रेमानं काही गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करा आणि चिडचिड होऊ देऊ नका. तर सर्वांच्या आनंदासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि घरातील वातावरणसुद्धा आनंददायी राहील. जर कोणी कुठलाही नवीन करार हाती घेत असाल तर तो मात्र शक्यतो या महिन्यात करण्याचा टाळा. आणि जर कोणाची सरकारी कामं रेंगाळलेली असतील तर त्यात मात्र तुम्हाला यश मिळणार आहे. या कर्क राशीच्या मुलाबाळांच्या बाबतीत काही फसवणुकीचे योग येतील. सर्वच नाही, पण ज्या लोकांची मुलं 18 वर्षाच्या वर आहेत त्यांच्या बाबतीत असे काही योग येतील. तेव्हा थोडं मुलाबाळांकडे किंवा त्यांच्या मित्रपरिवारातील संगतीकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हालासुद्धा तुमच्या संततीसोबत किंवा मुलाबाळांसोबत वाद होणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. कारण या मे महिन्यात मुलाबाळांच्या संदर्भात काही प्रश्नांना किंवा काही अडीअडचणींना किंवा काही गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे स्वतःवर संयम ठेवून वागावं लागणार आहे. त्यामुळे मुलाबाळांसोबत वादविवाद करू नका, तर परिस्थिती शांततेनं हाताळण्याचा प्रयत्न तुम्हाला या महिन्यात करायचा आहे. आणि त्याचबरोबर या कर्क राशीच्या जातकांना म्हणजेच स्त्री पुरुषांना खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवावं लागणार आहे. जास्तीचा खर्च करू नका आणि स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. विशेष करून तुम्हाला तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या लोकांची काळजी घ्यावी लागणार आहे. या महिन्यात काहींना डायबिटीसचा त्रास जास्त जाणवेल किंवा शुगर वाढेल. तसेच आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आणि या मे महिन्यात कर्क राशीच्या लोकांचा तीर्थक्षेत्री प्रवास किंवा थोडा लांबचा प्रवाससुद्धा होऊ शकतो. त्यामुळे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. तर असा असणार आहे मे 2024 हा महिना कर्क राशीच्या जातकांसाठी म्हणजेच स्त्री पुरुषांसाठी. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या राशीसोबत. तोपर्यंत हसा, हसत राहा, खुश राहा. श्री गुरुदेव.